श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपण आज जो व्हिडिओ पाहणार आहोत तो अनंत चतुर्दशी विषयी आहे. पहा मित्रांनो, अनंत चतुर्दशीविषयी आपल्याला आज ऐकायचं आहे. पहा, म्हणजे कहाणी असू द्या किंवा कथा असू द्या किंवा ते व्रताविषयी आपण ऐकणार आहोत. तर अनंत चतुर्दशी व्रत कथा. अनंत चतुर्दशी व्रताचा उल्लेख पुराणात पण आढळतो. जेव्हा पांडव जुगारात आपले राज्य हारून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना अनंत चतुर्दशी व्रत करण्याचा सल्ला दिला होता. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हणाले, जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचे व्रत केले तर त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि मग गेलेले राज्यही परत मिळेल. श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व सांगण्याबाबत एक कथा सांगितली. प्राचीन काळी सुमंत नामी एक तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. दोघांचे अतिशय सुंदर धर्मपरायण ज्योतिर्मय एक कन्या होती. तिचे नाव सुशीला होते. सुशीला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचे म्हणजेच दीक्षाचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंताने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि मग सुशीला आणि कर्कशी या दोघींची खूप भांडणे होऊ लागली. पुढे सुशीला उपवर झाली. मग सुमंताने सुशीलाचा विवाह कौंडिन्य ऋषींसोबत लावून दिला. पाठवणीच्या वेळी कर्कशाने त्यांचा काहीच मानसन्मान केला नाही. मग सुमंताने घरात जाऊन एक कोंडा सुशीला व जावयाला दिला. पुढे कौंडिन्य ऋषी आपल्या बायकोसोबत आपल्या आश्रमाकडे निघाले. संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदीकिनारी संध्यापूजा करू लागले. या दरम्यान सुशीलाने पाहिले की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करीत आहेत. सुशीलाने त्यांना विचारले, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करत आहात? तेव्हा त्यांनी तिला सांगितले की आम्ही अनंताची पूजा करत आहोत. या दिवशी त्यांची पूजा करण्याचे खूप महत्त्व असते. व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने त्या व्रताचे अनुष्ठान केले. 14 गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि तिने आपल्या पाठवणीच्या वेळी जे सुमंताने कोंडा दिला होता त्या कोंड्यातील थोडे थोडे त्या महिलांना दिले आणि मग ऋषींजवळ आले. पुढे एक गाव होते. त्या गावात गेल्यावर कौंडिन्य ऋषींची त्या गावातील लोकांनी त्यांची खूप सेवा केली. त्यांना खूप साऱ्या वस्तू दान दिल्या. सुशीला देवीलाही खूप मान दिला. हे सर्व अनंताच्या कृपेने त्यांना मिळाले होते. हे सुशीलाच्या लक्षात आले होते. पुढे ते आश्रमाकडे आले तेव्हा ऋषींनी सुशीलाच्या हातातील धाग्याबद्दल विचारले. तेव्हा सुशीला म्हणाली, हा अनंताचा धागा आहे. तुम्ही नदीकिनारी संध्यापूजा करण्यासाठी थांबले होते तेव्हा मी काही महिलांना पूजा करताना पाहिले होते. तर अनंत देवाच्या पूजा करत होत्या त्या. तर मीही त्यांच्यासोबत अनुष्ठान केले. त्यानंतर आपल्याला हे सर्व प्राप्त झाले. अनंतामुळे आपल्या घरात धनधान्य आले, सुख समाधान आले, हे सुशीलाने ऋषींना सांगितले. तेव्हा ऋषींना खूप अपमान वाटला. त्यांना ते सहन झाले नाही. ते म्हणाले, हे सर्व माझ्यामुळे शक्य झाले, माझ्या तपश्चर्येमुळे. आणि तिच्या हातातील धागा काढून अग्नीत टाकून दिला. सुशीलाने तो पटकन काढला आणि दुधात बुडला. तिला अनंताच्या सेवेचे महत्त्व महिलांनी समजून सांगितले होते. पुढे कौंडिन्य ऋषींची आणि सुशीलाची परिस्थिती खराब झाली. सर्व संपत्ती नाहीशी झाली. अनंताच्या कृपेने जे काही मिळाले होते ते सर्व नष्ट झाले. ते खूप दुःखी राहू लागले. या दारिद्र्याचे कारण त्यांनी आपल्या पत्नीला सुशीलेला विचारले असता तिने अनंत देवाचा धागा काढल्याची बाब सांगितली. पश्चाताप करत ऋषींनी अनंताला भेटण्यासाठी वनात जायचे ठरवले. जंगलामध्ये अनेक दिवस भटकून निराश होऊन ते जमिनीवर कोसळले. तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले. म्हणाले, हे कौंडिन्य, तू माझा तिरस्कार केलास म्हणून तुला हे कष्ट भोगावे लागले. दुःखी झालास, पण तुला आता पश्चाताप झाला आहे, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर. 14 वर्षापर्यंत हे व्रत कर. मग तुला तुझे दुःख दूर होईल आणि तुला धनधान्य संपत्ती प्राप्त होईल. कौंडिन्य यांनी तसेच केले. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवाचे 14 वर्ष विधिवत व्रत केले. त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केले. यानंतर अनंत चतुर्दशीचे व्रत प्रचलनात आले. अशी आहे अनंत चतुर्दशीची कहाणी. ज्याप्रमाणे कौंडिन्य ऋषी आणि सुशीला यांच्यावर जशी अनंत देवाची कृपा झाली तशी ती तुमच्या आमच्यावर सर्वांवर हो, हीच प्रार्थना. ओम अनंताय नमः. तर पहा, आज आपण अनंत चतुर्दशीविषयी कहाणी पाहिली.
तर आजचा व्हिडिओ या संदर्भातच होता की 14 गाठींचा अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा करून धागा आपल्या हातामध्ये बांधला जातो, त्याचा आपल्याला काय फायदा होतो ह्या कहाणीमध्ये आपण सर्व ऐकलेलं आहे। तर पहा, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।